नमस्कार मित्रो, वन्स अपॉन अ टाइम या कथामालिकेतील ही दुसरी कथा ग्रीक पुराणामधलीच आहे। ही कथा आहे प्रोमिथियसची। या कथेमध्ये प्रोमिथियस जो आहे तो सुद्धा एक चोरी करणारा माणूस आहे। अर्थात हा माणूस जो आहे हा टायटन आहे। टायटन हे ग्रीक कथामधले सुपरमॅन किंवा महाबलशाली अशा प्रकारचे पुरुष आहेत। तर या कथेमधला जो प्रोमिथियस आहे, त्या प्रोमिथियस नावाची जी उकल होते किंवा त्याचा जो अर्थ आहे तोच मुळात दूरदृष्टी असणारा माणूस किंवा पूर्व विचार करणारा माणूस अशा प्रकारचा आहे। आणि त्याचा जो दुसरा अर्थ चोरी करणारा असा जो येतो तो त्याचे धागे अगदी वेदिक वाङ्मयापर्यंत जातात। म्हणजे वेदिक वाङ्मयामधला संस्कृतमधला प्रमथ या शब्दाचा अर्थ चोरणे असा होतो आणि आद्य इंडो युरोपियन भाषेच्या उगमापर्यंत या कथेची मूळ जातात, ज्यामध्ये वैवत्स किंवा विवत्स्वान हे सूर्याचं नाव, तर त्याची आणि अग्नीची कशा पद्धतीनं मानवानं निर्मिती केली इथपर्यंत या कथेचे धागे संदर्भ जातात। पण हे सगळं खूपच गुंतागुंतीचं होईल। आपण फक्त कथेकडं वळूयात। तर प्रोमिथियस या टायटनची, ग्रीक टायटनची ही कथा। प्रोमिथियसनं, आता हा टायटन आहे, ऑलिम्पिक पर्वतामधील ऑलिम्पिक पर्वत हे देवतांचं स्थान, तिथं मानवावर आणखी संपूर्ण जगावर राज्य करणारे देव राहतात, ही ग्रीक लोकांची संकल्पना। तर या ग्रीक देवांच्या आणि टायटनच्या युद्धामध्ये की कुणी या पृथ्वी तलावर राज्य करायचं, हे जे 10 वर्ष युद्ध चाललं, या युद्धामध्ये देवांच्या बाजूनच कौल दिलेला होता, टायटनची बाजू त्याने घेतली नव्हती। त्यामुळं त्याला ऑलिम्पिक पर्वतावर देवांच्या बरोबरीनं राहण्याची परवानगी होती। पण त्यानं नंतर मातीपासून माणसाची निर्मिती केली। म्हणजे प्रोमिथियसकडे हे क्रेडिट आहे की त्यानं मातीपासून मानवाची निर्मिती केली आणि ह्या निर्माण केलेल्या माणसामध्ये प्राण भरण्याचं काम ग्रीक देवता अथिना या देवतेनं केलं। आता हा माणूस नंतर पृथ्वी तलावर राहू लागला, ऑलिम्पिक पर्वतावर नव्हे। पण हा माणूस अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहत होता। अर्धनग्न अवस्थेमध्ये, थंडी वाऱ्यात कुडकुडत, अरण्यामध्ये अशा पद्धतीनं हा माणूस राहत होता। त्याच्याकडे अन्न शिजवण्याची कला नव्हती, ते ज्ञान त्याला नव्हतं आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याच्याकडं अग्नीही नव्हता। या अग्नीवर सत्ता होती ती झ्यूस या देवपित्याची, म्हणजे देवांच्या राजाची। त्याच्याकडं असलेल्या वज्र या आयुधामध्ये, या शस्त्रामध्ये, ज्याच्या योगे तो ढगांच्या गडगडाटासह आकाशामध्ये वीज निर्मिती करायचा। आता ही वीज निर्मिती करण्याची कला किंवा कौशल्य माणसाकडे नव्हतं, माणसाकडे अग्नी नव्हता। प्रोमिथियसचं त्यानंच निर्माण केलेला आहे माणूस, या मानवावर प्रेम होतं, त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये दया सुद्धा होती आणि हा अग्नी मानवाला उपलब्ध करून द्यावा अशी त्याला इच्छा झाली। आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी झ्यूसचं सहकार्य असणं आवश्यकच होतं। त्यामुळं प्रोमिथियसनं झ्यूसकडं
अग्नीची मागणी केली की माणसाला हा अग्नी ज्यूसनं द्यावा, अशा प्रकारची ती मागणी होती. पण ज्यूसनं साहजिकच या मागणीला नकार दिला. त्याच्या मनात असा विचार, अर्थातच देवतांच्या मनातील तो विचार आहे, तो विचार असा की जर अग्नी माणसाला मिळाला तर या अग्नीचा वापर करून, अर्थात ह्या अग्नीचे वेगवेगळे अर्थ आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात नंतर बोलू. हा अग्नी जर माणसाला मिळाला तर माणूस आपल्यापेक्षाही सामर्थ्यशाली बनेल आणि मग आपणाला फारसं महत्त्व राहणार नाही. या विचाराने झ्यूसनं प्रोमिथियसच्या मागणीला नकार दिला. पण एवढ्यावर प्रोमिथियस थांबला नाही. त्याच्या डोक्यामध्ये हा अग्नी मिळवण्याचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे मिळवण्याचे विचार चालूच राहिले. आणि मग त्याला एक कल्पना सुचली. त्यानं एका लाकडाच्या नळीमध्ये, लाकडाच्या पोकळ नळीमध्ये किंवा गवताच्या काडीच्या पोकळ नळीमध्ये या अग्नीला लपवून आणता येईल, अशा प्रकारे तो विचार होता. मग त्यानं प्रत्यक्षात हा विचार अंमलात आणला. त्यानं या पोकळ नळीमधून प्रत्यक्ष वज्रामधूनच अग्नीची एक ठिणगी लपवून माणसापर्यंत आणली ऑलिम्पिक पर्वतावरून. आणि माणसाला त्यानं अग्नी कसा बनवायचा, या ठिणगीपासून अग्नी कसा बनवायचा याबद्दल माहिती दिली. त्यानंतर मग माणसं थोडीशी अधिक सुखी झाली. किमान त्यांना आता अन्न शिजवता येणं शक्य झालं. त्यांना थंडीपासून बचाव करण्याचं एक साधन मिळालं. ही गोष्ट अर्थातच ज्यूसला आवडली नाही. माणसाला अग्नी मिळाला, आणखी त्यामुळं माणूस आपल्यापेक्षा आता अधिक सामर्थ्यशाली बनण्याच्या एकूणच मार्गावर चालू लागला. ही गोष्ट ज्यूसला आवडली नाही आणि त्यानं प्रोमिथियसला शिक्षा करण्याचं ठरवलं. त्यानं प्रोमिथियसला पकडण्यासाठी आज्ञा दिली. त्याप्रमाणे प्रोमिथियसला पकडण्यात आलं. त्याला ओढून आणून कॉकेशस पर्वतराजीतील एका उंच कड्याच्या खडकाला साखळदंडाने बांधण्यात आलं. आणि शिक्षेचं स्वरूप जे आहे ते यापेक्षा खूपच क्रूर आहे. त्यानं आपलं वाहन गरुड याला आज्ञा केली की रोज दिवसभर जायचं तू आणि प्रोमिथियसचं यकृत, त्या यकृताचे लचके तोडायचे. आता एवढ्यावर ही शिक्षा थांबत नाही, कारण काही झालं तरी प्रोमिथियस हा टायटन आहे, आणखी तो अमर आहे. त्यामुळं या अमर यकृताचे लचके दिवसभर या गरुडानं तोडायचे आणि रात्रीमधून पुन्हा एकदा त्याचं यकृत पूर्ववत होतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गरुड जाणार आणि यकृताचे लचके तोडणार. ही चिरवेदना, अनंत काळपर्यंत चालणारी ही जी वेदना आहे, ही शिक्षा प्रोमिथियसला मिळाली. अर्थात यानंतर पुष्कळसा काळ गेल्यानंतर या शिक्षेमधून सुटकेचाही मार्ग दिसला. सुटका झाली सुद्धा. पण हे खूप पुढं खूप वर्षानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मात्र प्रोमिथियसला ही शिक्षा, ही अमर वेदना भोगत राहावं लागलं. पण ही शिक्षा भोगत असताना प्रोमिथियस मला जो दिसतो तो अशा प्रकारे दिसतो की या कड्याला बांधलेला प्रोमिथियस ज्यावेळी त्याच्या यकृताचे लचके गरुड तोडत असेल, त्याही वेळी कदाचित त्याच्या ओठावरचं स्मितहास्य पुसलं गेलं नसेल. तो गरुडाच्या डोळ्यात डोळे घालून बघत असेल आणि म्हणत असेल की ही चिरवेदना मला मिळाली हे जरी सत्य असलं तरी सुद्धा मी देवतांच्याकडून अग्नी चोरून आणला. तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आणला आणि पृथ्वी तलावरील माणसांना दिला. त्यांचं आयुष्य अधिक सुखी, अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि माणसं आता अधिक सुखी झालेली आहेत. हे झालं तरी माझं कार्य, हे माझं यश काही कमी महत्त्वाचं नाही, काही कमी म्हणता येणार नाही.
एवढं निश्चितच याचं मला समाधान आहे. असं म्हणत असताना प्रोमेथियस न जे केलं तर मित्रांनो, ह्या ठिणग्या ज्या प्रोमेथियसनं आपल्यापर्यंत पोहोचवल्या त्या ठिणग्या सर्वदूर पसरलेल्या आहेत. ह्या ठिणग्या सर्वदूर पसरलेल्याच आहेत. आणखीन कुणी त्या ओंजळीत घ्याव्यात. ह्या ठिणग्या ह्या प्रकाशाच्या किंवा अग्नीच्या, ह्या अग्नीच्या ठिणग्या कुणीही आपल्या ओंजळीमध्ये घ्याव्यात आणि त्यांच्या तारका बनवाव्यात. मित्रो, या ठिकाणी मी आजची ही कथा संपवतो. पुढील भागात आपण भेटू एका नव्या कथेसह. धन्यवाद.